संसदेमध्ये करणार की प्रत्येक गावाला तिथे जरी सबवे नसेल, फ्लायओव्हर नसेल तरीसुद्धा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. साईड पट्ट्या नीट बनवल्या गेल्या पाहिजेत. सर्व्हिस रोड जिथे आवश्यकता आहे तसे सर्व्हिस रोड बनवले गेले पाहिजे. आणि जे रोड कटिंग होतो आहे ते रोड कटिंग होता कामा नये. कारण अशा वेळेस गाडी खाली उतरवता येत नाही आणि मग अपघात होतात. तर जे काही निकष आहेत, नियम आहेत, त्या नियमानुसार सगळं काम केलं गेलं पाहिजे. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये काम सुतारपणा करत असेल तर त्याच्यावर स्ट्रिक्टली कारवाई केली पाहिजे. सर, आता हे ज्या आवश्यकता अशा निमित्तानं दुर्घटनेनंतर ही त्याची जाणीव झाली की ती असली पाहिजे. प्रत्येक गाव जिथे ते थेट गाव महामार्गाला जोडलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी, महिला, शेतकरी यांना पूर्व पश्चिम जाण्यासाठी एक जागा पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी माननीय गडकरी साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे की अशा प्रत्येक ठिकाणी असा फूट ओव्हरब्रिज असला पाहिजे. आणि स्पेशली जिथे आता आपण जी दुर्घटना घडली तिथे हा लवकरात लवकर बनवला पाहिजे. ह्यासाठी सुद्धा मी लवकरच पुरावा करणार आहात का? हो, करणारच आहे. मी ऑलरेडी ज्या वेळेस ज्या गावकऱ्यांकडून सूचना येत असतात, बऱ्याच वेळेस फ्लायओव्हरवरचे पथदिवे बंद असतात, त्यावेळेस मी वेळोवेळी जे हायवे अथॉरिटीचे जे ऑफिसर्स आहेत किंवा प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं होत असतं. पावसाळ्यापूर्वीची बरीचशी कामं ही करण्याविषयी सूचना मी ऑलरेडी दिलेल्या आहेत त्यांना. जिथे पाणी साचतं अशा ठिकाणी आणि जिथे ट्रॅफिक जाम होते अशा ठिकाणी हे सगळे स्पॉट्स हेरून त्यासाठी उचित कारवाई करण्यासाठी मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि जिथे दिशादर्शक फलक नाही आहेत, त्यासाठी जिथे स्पेसिफिक नाही आहेत अशा ठिकाणी मला सूचित केलं तर मी निश्चितच हायवे अथॉरिटी आणि वरती केंद्रीय स्तरावर गडकरी साहेबांच्या माध्यमातून याच्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन. साहेब, याच्या संदर्भात हायवेचे सुहास चिटणीस आहे यांच्याशी या रस्त्यासंदर्भात वारंवार बोलणं झालं, परंतु ते दुर्लक्ष करतात. नाही, यापुढे आता असं होणार नाही. आता माननीय पालकमंत्रीसुद्धा आलेले आहेत, उद्या कृषी विकास मंत्रीसुद्धा येत आहेत. प्रशासनाला सूचना दिल्या गेलेल्या आहेत आणि हायवे ऑथॉरिटीला स्ट्रिक्टली अशा प्रकारे सूचना ह्या दिल्या जातील आणि त्याचं मॉनिटरिंग आपण सर्व निश्चित करू आणि ज्या कमतरता आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करू. सदर जागेला आपण ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करणार का? ही जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि ग्रामीण भागातली, आदिवासी भागातली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटीची जबाबदारी आहे. तर बऱ्याच ठिकाणी असे जे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते काढण्याची जबाबदारी ती घेत असते. म्हणून हा स्टेट हायवे आहे, फक्त ब्लॅक स्पॉट तिथे नाही आहे. पण ही जी घटना झाली ती अत्यंत दुर्दैवी आहे. तिथे फूट ओव्हरब्रिज असणं आवश्यक आहे, साईड पट्टी असणं आवश्यक आहे किंवा सर्व्हिस रोड असणं आवश्यक आहे. ह्या प्रकारच्या ज्या उपाययोजना आहेत त्या निश्चित करण्याचा आपण प्रयत्न करणार. धन्यवाद.